यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते अमरावतीमधून बातमी आहे। अमरावतीच्या मंगरुळ चव्हाळा इथं पारधी समाजाने मोर्चा काढलेला आहे। आदिवासी आश्रमशाळेच्या पुनर्वसनासाठी पारधी समाजाची मुलं आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आहेत। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ही आदिवासी आश्रमशाळा तोडण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय। संदीप, खरं तर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, कारण जे आदिवासी पारधी समाजातली मुलं, जी मुलं खरं तर समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहते आहे, जी रस्त्यावर भीक मागणारी मुलं असतील किंवा ज्यांचे पालक तुरुंगात शिक्षा भोगत आहे, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना एकत्र करून मतीन भोसले नावाच्या युवकाने प्रश्नचिन्ह ही आदिवासी आश्रमशाळा मंगरुळ चव्हाळा येथे काढलेली आहे। आणि या शाळेला शासनाचं कुठलंही अनुदान नसलं तरीही मात्र डॉक्टर विकास आमटे असतील किंवा मैत्र मांदेडेचे अजय किंगरे असतील, अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी या शाळेला मदत करून शाळेचं बांधकाम करून दिलेलं आहे। मात्र समृद्धी महामार्गात या शाळेचा काही भाग जो आहे तो तोडला गेलेला आहे आणि त्यामुळं शाळेचा मुख्य प्रश्न जो आहे ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्यायला पाणी नाही आहे, कारण या समृद्धी महामार्गाच्या डस्टमुळं विहिरीमध्ये पूर्ण डस्ट साचलेली आहे, त्यामुळे पाणी दूषित झालेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि शासनाने जे कबूल केलेलं होतं 51 लाख रुपये देण्याचं आणि शाळा बांधून देण्याचं, मात्र ती मागणी पूर्ण न केल्यामुळं 51 लाखापैकी 34 लाख रुपये मतीन भोसलेंना आतापर्यंत मिळालेले आहेत। मात्र उर्वरित पैसे मिळावे आणि शाळेचं पुनर्वसन करावं, या दोन मागण्यांसाठी खरं तर अनेक दिवसापासून त्यांचा लढा सुरू आहे। मात्र शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज या शाळेतील काही मुलं आणि पालक हे जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील मीटिंग हॉलचा आणि कॅबिन समोरील भागाचा या कार्यकर्त्यांनी ताबा घेतलेला आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हटणार नाही, असं या कार्यकर्त्यांचं संदीप म्हणणं आहे। अगदी धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बघूया पुढची बातमी। सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळते। प्रति लिटर पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले। आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने याचा परिणाम पाहायला मिळतोय। सामान्य जनतेसाठी आता एक आनंदाची बातमी। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घसरण होताना दिसून येत आहे। सध्या आपण आलो आहोत मुंबईच्या दादर या ठिकाणी असलेल्या भारत पेट्रोलियमच्या ठिकाणी, जिथे तुम्ही बघू शकता आज पेट्रोल जे आहे ते पर लिटर 76 रुपये 23 पैसे आहे। काल पेट्रोल जे आहे ते पर लिटर 76 रुपये 53 पैसे होतं, म्हणजे पेट्रोलच्या किमतीमध्ये 30 पैशांची घट झालेली आहे। त्याचबरोबर डिझेल जे आहे ते काल 66 रुपये 50 पैसे होतं, तर डिझेल आज जे आहे ते 66 रुपये 18 पैसे जे आहे ते आहे, म्हणजे डिझेलमध्ये सुद्धा 32 पैशांची कमी आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे त्याचा सरळ फायदा जो आहे तो या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये त्यामुळेच कमी आलेली आहे। यावर्षी पेट्रोलमध्ये जे आहे ते 4 रुपयांनी घसरण होत आलेली आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत वाढली तर पेट्रोल आणि डिझेल आणखीन स्वस्त होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह ज्योत्स्ना गंगणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।